राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे की आतापर्यंत जे अध्यक्ष म्हणून राहिलेत ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला त्याचा सिक्वेन्स आपल्याला अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो. म्हणजे एका बाजूला त्यांचं कार्यकाळाचं वर्ष आणि दुसऱ्या बाजूला नाव, म्हणून यांचा सिक्वेन्स जोडा किंवा क्रम लावा किंवा जोड्या लावा, हे यापैकी प्रश्न तुम्हाला असू शकतो. म्हणून यामध्ये जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष होते तर ते पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा होते, ज्यांचा कार्यकाल 12 ऑक्टोबर 1993 पासून 24 नोव्हेंबर 1996 पर्यंत होता. म्हणजे 12 ऑक्टोबर या दिवशीच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची निर्मिती झाली. तेव्हापासून न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा हे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाल आपल्याला 24 नोव्हेंबर 1996 पर्यंत पाहायला मिळतो. त्याबरोबर दुसरे अध्यक्ष एम.एन. वेंकटचलिया यांचा कार्यकाल 26 नोव्हेंबर 1996 ते 24 ऑक्टोबर 1999 असा पाहायला मिळतो. तिसरे न्यायमूर्ती म्हणजे तिसरे अध्यक्ष न्यायमूर्ती जे.एस. वर्मा यांचा कार्यकाल 4 नोव्हेंबर 1999 ते जानेवारी 2003 असा पाहायला मिळतो. आता इथे जानेवारी डेट आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून तिथे फक्त आपण जानेवारी असं लिहिलेलं आहे. अनेक वेळा डेट देतील नाही तर हे केवळ वर्ष देतील, तर आपल्याला ते वर्ष विचारात घ्यावं लागेल. चौथे न्यायमूर्ती आहेत जे अध्यक्ष होते न्यायमूर्ती ए.एस. आनंद यांचा कार्यकाळ 27 फेब्रुवारी 2003 ते 31 ऑक्टोबर 2006 या काळापर्यंत होता. पाचवे चे अध्यक्ष होते ते पाचवे अध्यक्ष न्यायमूर्ती डॉक्टर शिवराज पाटील हे कार्यवाहक होते. कार्यवाहक म्हणजे काय, तर ज्याला आपण मराठीमध्ये हंगामी असं म्हणतो. तात्पुरत्या वेळेसाठी अध्यक्ष म्हणून असणाऱ्या व्यक्तीला किंवा सदस्य असणाऱ्या व्यक्तीला कार्यवाहक असं म्हटलं जातं. म्हणून हे हंगामी काळासाठी होते. यांचा कार्यकाळ हा 1 नोव्हेंबर 2006 ते 1 एप्रिल 2007 असा होता. नंतरचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. राजेंद्र बाबू यांचा कार्यकाळ आपला 2 एप्रिल 2007 ते 31 मे 2009 असा कार्यकाळ पाहायला मिळतो. सातवे अध्यक्ष होते न्यायमूर्ती गोविंद प्रसाद माथुर, हे सुद्धा कार्यवाहक होते. किंवा असाही प्रश्न विचारला जातो की तुम्हाला एक यादी दिली जाते की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, मग त्यामध्ये तुम्हाला कार्यवाहक अध्यक्ष म्हणून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की यापैकी खालीलपैकी कुठले अध्यक्ष हे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे, असा पण प्रश्न असू शकतो. म्हणून 7वे अध्यक्ष न्यायमूर्ती गोविंद प्रसाद माथुर हे कार्यवाहक होते. यांचा कार्यकाळ 1 जून 2009 ते 6 जून 2010 असा पाहायला मिळतो. त्यानंतर 8वे अध्यक्ष न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांचा कार्यकाळ 7 जून 2010 ते 11 मे 2015 या वर्षात पाहायला मिळतो. तर 9वे अध्यक्ष न्यायमूर्ती सिरियक जोसेफ हे सुद्धा कार्यवाहक होते. यांचा कार्यकाळ 12 मे 2015 ते 28 फेब्रुवारी 2016 हा यांचा कार्यकाळ आहे. तर 10वे अध्यक्ष म्हणजे सध्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष जे न्यायमूर्ती एच.एल. दत्तू आहेत, त्यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी आपला पदभार स्वीकारलेला आहे. आणि आत्ता सध्या
ते अध्यक्ष म्हणून, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून ते कार्य करतात. सध्या जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि जे सदस्य आहेत त्या सदस्यामध्ये अध्यक्ष न्यायमूर्ती एच एल दत्तू आणि सदस्यामध्ये श्री न्यायमूर्ती चंद्र पंत, श्रीमती ज्योतिका कालरा, चौथे सदस्य आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मनोहर मुळे, पाचवं पद रिक्त आहे. सहावे सदस्य आहेत श्री सय्यद गहेरुल हसन रिजवी, हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. सातवे सदस्य आहेत श्री प्रोफेसर डॉक्टर रामशंकर कटेरिया, हे अध्यक्ष अनुसूचित जाती आयोगाचे ते सध्या अध्यक्ष आहेत आणि मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. म्हणजे आपण आधी पण पाहिलं की या आयोगाचे अध्यक्ष म्हणजे मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून ते कार्य करतात. त्याबरोबर आठवे जे सदस्य आहेत तर श्री नंदकुमार साय, हे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती याचे ते अध्यक्ष आहेत. नववे सदस्य आहेत श्रीमती रेखा शर्मा, या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्याबरोबरच 10वे जे सदस्य आहेत तर ते स्तुती काकर, या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत. या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यानंतर डॉक्टर भगवानलाल साहनी, हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते सदस्य आहेत. आणि 12वे आणि शेवटचे सदस्य हे विकलांग व्यक्तीचे मुख्य आयुक्त म्हणून असतात. म्हणून सध्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची सदस्य संख्या ही 12 आहे. म्हणजे आपण यापूर्वी पण चर्चा केली की 2019च्या दुरुस्तीने यामध्ये 3 अध्यक्षांचा सदस्य म्हणून नव्याने वाढ केली आणि अनेक जे महत्त्वपूर्ण बदल केलेले दिसतात आयोगाच्या रचनेमध्ये, ते बदल आपण विचारात घेतलेले आहेत. म्हणून अभ्यास करताना आपण एक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्याचा अधिनियम, आणि दुसरं 2006ला झालेले बदल आणि 2008ला झालेले बदल किंवा 2019ला झालेले बदल, हे आपण विचारात घेणं महत्त्वपूर्ण आहे. या सगळ्या बदलांमध्ये 2019मध्ये झालेले बदल हे अधिक महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते बदल ठळक आहेत आणि हे बदल परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याची चर्चा आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. तर याबरोबर आपण आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं जे कार्य आहे त्या कार्याची चर्चा आपण करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये पहिलं कार्य आहे आयोगाचं की मानवाधिकार उल्लंघनासंबंधी ज्या तक्रारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे येतात त्या तक्रारीची चौकशी करणे हे प्रमुख कार्य आहे. आणि ज्या तक्रारी मानवाधिकार आयोगाकडे येतात त्या तक्रारी मानवाधिकार आयोगाकडे जेव्हा प्राप्त होतात तेव्हा त्या प्रकरणामध्ये स्वतः दखल घेणे किंवा लक्ष घालणे हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्य आहे. म्हणजे ही बाब आपण विचारात घेतली पाहिजे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करतो तरी काय. तर त्याचं प्रमुख कार्य असं आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडं मानवाधिकार उल्लंघनाच्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीची चौकशी करणे आणि ज्या तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्यात त्यामध्ये स्वतः लक्ष घालून त्याची जातीने चौकशी करणे. दुसरं कार्य आपण असं म्हणतो की मानवाधिकार उल्लंघनाच्या निवारणामध्ये किंवा मानवाधिकार उल्लंघन होते त्या समस्या निवारणामध्ये जर एखादा लोकसेवक टाळाटाळ करत असेल तर त्या संबंधी लोकसेवकाची चौकशी देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करू शकतो. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवाधिकारासंबंधित
जे खटले चालू आहेत आणि त्या खटल्यात न्यायालयाच्या संमतीने, त्यांच्या अनुमतीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो. हस्तक्षेप करू शकतो म्हणजे काय? ज्या खटल्यामध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन झालेले आहेत असे खटले न्यायालयामध्ये जेव्हा चर्चेला येतील त्या त्या खटल्यासंबंधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग न्यायालयाच्या सहमतीने, अनुमतीने त्या खटल्यामध्ये हस्तक्षेप करू शकतात. तिसरं कार्य असं आहे की राज्य नियंत्रणातील कुठलाही कारावास किंवा जेथे कैद्यांना ठेवलं जातं, मग ते सुधारगृह असोत की कारागृह असोत किंवा इतर संस्था असोत, ज्या संस्थेमध्ये कैद्यावर उपचार केले जातील किंवा तेथे कैद्यांना ठेवलं जाईल, तिथे ज्यांना बंदी किंवा स्थानबद्ध करून ठेवलेलं असेल अशा ठिकाणी दौरा मारून किंवा अशा ठिकाणी पाहणी करून संबंधित कैद्यांना मिळणारी परिस्थिती, त्यांना वागणूक ही योग्य आहे का हे तपासणे आणि त्याचबरोबरच त्यामध्ये सुधारणा सुचवणे अशी शिफारस देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, ज्या ठिकाणी कैदी ठेवले जातात अशा कारागृहामध्ये जाऊन त्यांच्या मानवीय परिस्थितीचं निरीक्षण करणे आणि संबंधित सुधारणा किंवा शिफारसी सुचवणे हे काम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं आहे. त्याबरोबरच एखाद्या सार्वजनिक अधिकारी व सेवक मानवाधिकार संरक्षण करण्यामध्ये किंवा मानवाधिकारासंबंधात हाती घेण्यात आलेल्या कार्यामध्ये जर टाळाटाळ करत असेल तर अशा अधिकाऱ्याच्या विरोधात किंवा अशा अधिकाऱ्याची ते तपासणी करू शकतात. म्हणजे ज्या अधिकाऱ्यामुळे, ज्या शासकीय अधिकाऱ्यामुळे, कर्मचाऱ्यामुळे किंवा शासकीय संस्थांमुळे जर काही एखाद्या व्यक्तीच्या किंवा समाज घटकाच्या मानवाधिकाराचं उल्लंघन होत असेल तर अशावेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तिथे लक्ष घालू शकतो. जसं की आपण यापूर्वी आपण पाहिले की भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 मध्ये जो परमादेश नावाची रीट आहे, ती परमादेश नावाची रीट इथे देखील लागू होते. जर एखादा सार्वजनिक अधिकारी मानवाधिकारासंबंधित तक्रारीची टाळाटाळ करत असेल तर अशी जर माहिती मानवाधिकाराला मिळाली तर मानवाधिकार आयोग तिथे लक्ष घालून त्याची तपासणी किंवा चौकशी करू शकतात. त्याबरोबरच त्यांचं पाचवं कार्य आपण असं म्हणू शकतो की संविधान व कायद्याच्या चौकटीत मानवाधिकार संरक्षण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नाचे, उपायाचे परीक्षण करणे आणि आवश्यकता भासल्यास त्यासंबंधी शिफारसी सुचवणे. म्हणजे घटनात्मक आणि कायदेशीर यासंबंधी मानवाधिकार संरक्षणासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे हे कार्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं आहे. त्याबरोबर सहावं कार्य आपण असं म्हणू शकतो, मानवाधिकार संवर्धनासाठी किंवा संरक्षणासाठी अडथळा ठरणाऱ्या दहशतवादी कारवाया, हिंसाचारी घटना किंवा अतिरेकी कारवाया व इतर ज्या मानवी विध्वंसन करणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांचे, त्या कृत्याचे परीक्षण करणे आणि त्यासंबंधी अडथळे दूर करून मानवीय परिस्थिती निर्माण होण्यासाठी उपाय सुचवणे हे कार्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आहे. म्हणजे अनेक वेळा आपण असं पाहतो की दहशतवादी घटना घडतात, ज्या घटनांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जातात. तर अशा वेळीसुद्धा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तिथे जाऊन चौकशी करून त्यासंबंधीच्या उपाययोजना करण्याची शिफारस तो शासनाला देत असतो. हे मानवाधिकार आयोगाचं कार्य आहे. त्याबरोबर मानवाधिकारासंबंधी तरतुदीची अंमलबजावणी करणे आणि यासाठी मानवाधिकार विषयक सर्व आंतरराष्ट्रीय कायदे व कराराचा अभ्यास करणे. म्हणजे राष्ट्रातील राष्ट्रांतर्गत व्यक्तीच्या मानवाधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार
आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा पालन कसं करता येईल या दृष्टीने उपाययोजना सुचवणे, शिफारस करणे याचं कार्य देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे करत असतं. त्याबरोबरच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवाधिकारासंबंधी संशोधनाला प्रोत्साहन देत असतो. म्हणजे जगभरामध्ये अलीकडच्या काळात साधारणतः 1990 नंतर मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना या मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. या काळामध्ये अनेक घटना अशा आहेत की ज्या घटना कौटुंबिक हिंसाचारापासून ते दहशतवादी घटनांपर्यंत आहेत, ज्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन झाले. तर अशा घटना कमी व्हाव्यात आणि एकंदरीत मानवीय परिस्थिती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी विविध प्रकारचे जे अडथळे येतात त्या अडथळ्यांचा अभ्यास करणे आणि त्याच्यावर मात करणे यासाठी मानवाधिकार आयोग संशोधनासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देत असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये मानवाधिकार हा विषयच अगदी प्राथमिक शिक्षणापासून तर तो उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण आणि विद्यापीठ शिक्षणामध्ये मानवाधिकार एक विषय म्हणून आज पुढे येताना दिसतो. ते याचं फलित म्हटलं जातं. नंतरचं जे कार्य आहे तर ते समाजातील विविध जे समूह आहेत त्या समूहामध्ये मानवाधिकाराची जागृती आणि प्रचार करणे. म्हणजे समाजातील सर्व घटकामध्ये मानवाधिकाराच्या संदर्भात जागृती घडवून आणण्याचं काम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं आहे. म्हणून आपण अनेक वेळा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या जाहिराती आपण टेलिव्हिजनवरून वर्तमानपत्रातून आपण ते वाचत असतो किंवा अनेक जाहिरातींमधून आपण हे वाचत असतो की कुठल्याही व्यक्तीच्या अधिकाराचं उल्लंघन होता कामा नये ही जबाबदारी मानवाधिकार आयोगाची आहे. म्हणून मानवाधिकार आयोग मानवाधिकारासंबंधी अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत अगदी दुर्गम भागातसुद्धा शासकीय जी काही संसाधने आहेत त्या संसाधनाच्या माध्यमातून मानवाधिकाराचं प्रसार होताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये मानवाधिकाराची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच मानवाधिकार आयोग हे मानवाधिकारासंदर्भात बिगर शासकीय व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देत असतं. बिगर शासकीय म्हणजे काय? ज्या संस्था शासकीय नाहीत अशा, ज्याला आपण NGO असं म्हणतो, नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन, ज्या स्वयंसेवी संस्था म्हणून विचारल्या जातात अशा अनेक संस्था समाजामध्ये कार्यरत आहेत. मग त्या संस्था बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करतात, महिला हक्कांच्या संरक्षणासाठी काम करतात, दलित संरक्षणासाठी काम करतात किंवा कामगारांच्या संरक्षणासाठी काम करतात. अशा संस्थांना प्रोत्साहन देणे हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्य आहे. त्याबरोबर मानवाधिकाराचा विकास करणाऱ्या घटकाला प्रोत्साहन देणे किंवा मानवाधिकाराच्या विकासासाठी आवश्यक असणारे कार्यक्रम, धोरणे राबवणे हे राष्ट्रीय मानवाधिकाराचं कार्य आहे. म्हणजे मानवाधिकाराचा विकास जितका अधिकाधिक होईल तेवढं अधिकाधिक राष्ट्रीय मानवाधिकाराचं कार्य हे सोपं होत जाईल. म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भूमिका ही आपल्याला मानवाधिकाराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच म्हणजे हे प्रमुख कार्य आहेत मानवाधिकार आयोगाचे. त्याबरोबरच मे 2008 भारतीय लष्कराद्वारे झालेल्या मानवी हक्काच्या उल्लंघना प्रकरणात अंतरिम आदेश देण्याचा अधिकार हा आयोगाकडं आहे. म्हणून हे वरील कार्य करताना राष्ट्रीय मानवाधिकार कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 या अंतर्गत ही कार्यवाही होत असते आणि दिवाणी न्यायालयाचे अधिकार हे या आयोगाकडे देण्यात आलेले आहेत. या आयोगाचं मुख्यालय
आपल्याला दिल्ली येथे पाहायला मिळतं. आणि म्हणून आयोगाचं जे कार्य आहे ते साक्षीदारांना बोलावणे, त्यांच्या शपथेवर साक्ष नोंदवणे, कोणत्याही दस्तऐवजाचा शोध आणि त्याची निर्मिती करणे किंवा त्याची मागणी करणे, अफिडेविटवर पुरावा नोंदवणे. अफिडेविट म्हणजे नोटरी, एक प्रकारे हमीपत्र नोंदवणे. त्याबरोबरच कोणत्याही न्यायालयातून, कार्यालयातून मानवाधिकारासंबंधित शासकीय दस्तऐवज, ज्याला आपण अभिलेख असं म्हणतो, ते अभिलेख मिळवणे हे प्रमुख कार्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आहेत. म्हणजे अनेक वेळा आपल्याला प्रश्न विचारत असताना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्यावर जर प्रश्न विचारला तर या कार्याचा सार असणारे तुम्हाला पर्याय असतात. आणि एखादं पर्याय असा असू शकतो, ते असं विचारतात की खालीलपैकी कोणतं कार्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं आहे किंवा नाही. तर अशा वेळी आपण हे विचारात घेणं अधिक संयुक्तिक आहे. म्हणून आपण याचा अभ्यास हा नीट पद्धतीनं करणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण पुढील लेक्चरमध्ये राष्ट्रीय मानवाधिकारापुढील आव्हाने आणि त्याचे उपाय काय आहेत ती चर्चा करूया.